ह्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये बंद होणार। गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले होते। दरम्यान गेल्या वर्षी संपन्न झालेल्या या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन महायुती सरकारने राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। खरं तर लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या गडबडीत सुरू करण्यात आली होती, त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेचा सर्वच महिलांना सरसकट लाभ मिळाला। पण आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे आणि या पडताळणीतून ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत त्यांचा लाभ बंद केला जातोय। अशातच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती लेखी स्वरूपात दिली आहे। तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील 2,289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघडकीस आले आहे आणि याचमुळे या संबंधित अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचारी असून सुद्धा या संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तब्बल 3,58,00,000 रुपये महिलांनी लाटले होते। दरम्यान ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे आणि आता या संबंधित अपात्र महिलांकडून हा सगळा पैसा वसूल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे।